नमस्कार, मी आनंदी जोगदे. खूप जणांनी रिक्वेस्ट केली होती की मॅम प्लीज होपोनोपोनो याविषयी थोडंसं बोला. तर होपोनोपोनो हे एक मेडिटेशन टेक्निक आहे. होपोनोपोनो ही प्रेयर आहे. याच्यावर तुम्ही इंटरनेटवर सर्च केल्यावर भरपूर तुम्हाला गोष्टी अगदी बेसिक जी इन्फॉर्मेशन आहे की जसे हे हवाईयन पद्धत आहे. ह्या 4 वाक्य आहेत. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. तर ह्याच्या बरोबरीनं मला तुम्हाला सांगायला असं आवडेल की ही 4 वाक्य बरेचदा काही लोकांना काय वाटतं की तुम्ही कुणाला तरी सॉरी म्हणताय, आपण कुणाला तरी सॉरी म्हणतोय, तर आम्ही काही चूक केली नाही तर आम्ही कशाला कुणाला सॉरी म्हणू. सो असा काहींचा त्या ह्या गोष्टीविषयी अप्रोच असू शकतो. तर प्लीज मला तुम्हाला थोडंसं करेक्ट करायला आवडेल की हे आपण कुणाला बिचारं होऊन म्हणत नाही आहे. बरेच जणं हेल्थ रिलेटेड, वेल्थ रिलेटेड, करिअर रिलेटेड सगळं करत असतात पण तेवढा रिझल्ट येत नसतो. रिलेशनशिपमध्ये काही प्रॉब्लेम्स असतात. तर माझ्याकडे जसे क्लायंट्स ॲक्च्युअल माझ्याबरोबर आम्ही 1-to-1 सेशन होपोनोपोनोद्वारे करतोच. पण तुम्हा सर्वांसाठी मला असं सांगायला आवडेल की आपण हे कुणाला म्हणत नाही आहोत की आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. कधी कधी म्हणायची गरज वाटली तर ते त्या सेशनमध्ये आपल्याला कळतं की त्या खरंच व्यक्तीला किंवा त्या खरंच गोष्टीला आपल्याला सॉरी म्हणावं लागू शकतं. पण सगळ्यात महत्त्वाचं, आपण आपल्या सबकॉन्शियस थॉट प्रोसेसना ही वाक्य बोलतो आहे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. अनेकांची अक्षरशः 1-2 दिवसात 1-1 किलो वजन कमी झालेलं आहे. असे माझे काही क्लायंट्स होते. अनेकांचे अनसॉल्ड असे रिलेशनशिप्समधले इश्यूज होते. ते विदिन 15 डेज, विदिन 21 डेज मिरॅक्युलसली चेंज झालेत. जसं तुम्ही तुमच्या सबकॉन्शियसला ट्रीट करता, समजून घेता, समजवून देता, त्याचबरोबरीनं त्या रिलेशनशिपमध्ये जो समोरचा माणूस असतो त्याच्यावर सुद्धा पॉझिटिव्ह सकारात्मक असा परिणाम घडायला लागतो. ह्या गोष्टीला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट गरजेची असते ती म्हणजे पूर्ण शरणागती आणि पूर्ण विश्वास. सो जरूर करून बघा होपोनोपोनो प्रेयर, होपोनोपोनो मेडिटेशन. अर्थात किमान 21 दिवस द्यायला हवेत.